आणि तुम्ही ज्या काही 14-15 मागण्या ठेवलेल्या आहेत सरकार समोर, त्यातल्या अशा कोणत्या मागण्या आहेत की ज्यावरती सरकारने लवकर तोडगा काढला तर तुम्ही 30 मेचं तुमचं आंदोलन स्थगित म्हणणार नाही, उपोषण, पण निदान नाही काही तर सरकारनं मागण्या पूर्ण केल्या म्हणून काही तुम्ही पुढे तरी ढकलू शकाल, तर त्या कोणत्या मागण्या आहेत तातडीच्या की ज्या सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत? इकडचा हिमालय तिकडे जरी झाला तरी 30 मेची एक तारीख थांबू शकत नाही अंमलबजावणीशिवाय. हे पहिलं. मी तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण हे पण शॉर्टकट मध्ये सांगतो, थांबू शकत नाही. फक्त ज्या बैठका मी राज्यातल्या गावागावातल्या थांबवल्यात त्या फक्त एकट्या लाड भाऊमुळे थांबवल्यात. त्यांच्याकडे अपेक्षेने महाराष्ट्रातले मराठी बघतात की माणूस मार्ग काढी, दगा करणार नाही, करायचा नाही या विषयात. हे विषय आता संपला त्यांच्या. आता आम्ही 23 पर्यंत वाट बघतोय. फक्त मराठ्यांना नजरेतून आता पडू नका. जे छाती ठोकून मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही ज्या गर्वानं बोललात तेच गर्वाचा शब्द पक्का ठेवा. मराठ्यांकडून तुमची पाठ आता थापटून घ्या. हे विषय क्लिअर. माझा हैदराबादच्या गॅझेटियरच्या JR नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. 94च्या धर्तीवरती 1994 जे JR काढला त्या धर्तीवरती त्यांना कुठेही अडचण आली नाही. मग आम्हाला अडचण काय ते त्या धर्तीवरती सगळे प्रमाणपत्र पटापट देऊ. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 58 लाख नोंदी, त्याचे सगळे शिबिरे लावा, त्या ग्रामपंचायतला लावा. तिसरा मुद्दा, व्हॅलिडिटी थांबूच नका. कुणबी प्रमाणपत्र निघालं म्हणल्याच्या नंतर, आयला रजिस्ट्री केल्याच्या नंतर फेर कशामुळे थांबिता? साक्षीदारासहित झालं ना सगळं, म्हणून ते क्लिअर करा. चौथं की सातारा संस्थांचा गॅझेटियरचा JR पाहिजे मला अंमलबजावणी सहित. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे संस्थांचा JR काढताना त्याच्यामध्ये हैदराबादच्या गॅझेटियरचा सुद्धा पुनरुच्चार करायचा. आणि तो या 5 गॅझेटियरचा JR काढताना 1994च्या धर्तीवरती JR काढायचा. तो जसा काढला, कारण त्याला अडचण नाही आल्या, आम्हाला कसं काय आल्या. यानंतर केसेस मात्र सगळ्या सरसकट मागे घ्यायच्या. पोरं विनाकारण गुतवलेत, करून गेलेत दुसरे. आमच्या पोराचे पुरावे नाहीत, व्हिडिओ नाहीत. काही काही पोरं पुण्याला नोकऱ्याला आहेत, नाव इथं आले. काही राजकारण्यांनी नाव मुद्दाम टाकलेत. काही पोरं शेतात आहेत. काही माणसं आमचे दूध घालायला आले, करून गेले पळून, आणि दूध घालणारे धरले. हे त्याच्यामुळे ते खोटे गुन्हे आहेत. पुरावे कुठेही नाही आहेत, ते सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDCत आणि महावितरण मध्ये नोकरी द्यायचा हे शब्द तुम्ही दिलेला. पोरं शिकलेत मारण्याचे, त्यांना घातले एसटीत. ते एसटीचं गिअर पळाना, एसटी पळाना, आणि हे शिकलंय मारण्याचं रुमाल बाजी ते डोक्याला ऊन लागत आहे म्हणून, आणि गिअर 5 फुटावून टाकावं लागतो लांबून, पार इकडे हात ओलावा लागतो लांबून. शिकलेले पोरं बलिदान गेले समाजाचं कल्याण व्हावं म्हणून. त्यांच्या कुटुंबाची वनवन. सातारा संस्था हैदराबाद गॅझेट नुसार खूप अर्ज गेलेत, खूप चुकीची माहिती देतात अधिकारी. ते प्रमाणपत्र पुरे काढायचे. सारथीच्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करा. MNS बंद केली, अरे मोठ्या बंद केल्यात, किती सांगू. लाड भाऊ म्हणलेत ना, तुम्ही बोलत नाही, डायलॉग होत नाही. डायलॉग झालेत. तुम्ही आता नवीन पाहुणा आलात, आमचा पर्व आता वाचलाय तिकडे, त्यांना सांगू तुम्ही आता नवीन पाहुणा आलात राव. सगळ्या संघ सांगू फेस पाडाय मा विखे पाटलाचं प्रसाद लाडांना वोट दिलं, तुम्ही प्रसाद लाडांचा खांदा पकडताय. आता मग जीवाचा माणूस बोलला, जातीच्या जीवाचा माणूस बोलला ना, त्यांच्यात आम्हाला गर्व वाटला. जातीविषयी बोलताना त्यांनी ठाम सांगितलंय, माझ्या जातीचं जरांगे पाटलांनी कल्याण केलंय. मी पण मराठाचे, फक्त त्यांनी एका मंत्र्यावर प्रेम करावं, दुसऱ्यावर करू नये, असं वागू नये. पटलं मला. काय वाईट आहे त्याच्यात? का पटून घेऊ नये? मी माझ्या जातीचा माणूस जर त्यात तो कोण बोलत असेल तर का पटून घेऊ नये? काय हे कोरपणा ठेवावा? म्या आंदोलनच करायचं, याच भूमिकेत करावा. जर माझ्या समाजाच्या 23 तारखेच्या मागण्या मान्य होत असल्या, काय अडचण आहे मला? मग काय दुखत आहे? मग जर माणूस बोलतोय तर आपण करून घ्या ना. हे बघा, त्यांनी एक हात पुढे केलाय, आपण करणं गरजेचं आहे, म्हणून करणं गरजेचं आहे. ताठरपणा चांगला नाही. 23च्या नंतर बोलून नाही देणार. तुम्ही म्हणायचे का मराठ्यांची त्याला राजा होता तुम्ही मला काय म्हणता? माझ्या जातीचं कल्याण केलं, मी मराठ्याचा आहे आणि माझ्या जातीचं कल्याण केलं. आम्ही म्हणू लाड भाऊने मराठ्यांचं कल्याण केलं, पण आता माग सरकायचं नाही. एकदा जहाजात उतरलं बुडणारे तर काय होणार नाही. तर आंतरवाली 30 मेला आंदोलनात उभं राहायचं आमच्या संघ.
यस, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मनोज जरांगे पाटील. मला माहिती आहे ऊन खूप आहे. ओव्हर हिटिंग मुळे मोबाईल फोन बंद पडतात. मराठवाड्यात, विदर्भात इतकं ऊन आहे. आम्ही इथं एसी मध्ये बसून उंटावरनं शेळ्या हाकतो असं तुम्हाला वाटू शकतं. आणि ते आहेही तसं काही अर्थी, कारण आम्ही तसे सुखी आहोत या कॉर्पोरेट मध्ये काम करणारे. पण मला माहिती आहे की तुम्ही तुमचा मराठा समाज, सगळ्याच समाज, एकूणच महाराष्ट्राचा जो खेडोपाडी निमशहरी भागामध्ये राहतो, उन्हाची काहिली खूप तापलेली आहे, त्यात तो काम करतोय. आणि इतक्या तुम्ही उन्हात 30 जाधव साहेब मेला काम करतो आम्ही, 30 घसा मेला बसलाय, घाम येऊ येऊ बेजार झालो की घसा त्यांनी बसलाय, हो लोकांना हो सांगतोय. हो, समजू शकतो मी, समजू शकतो. 30 मेला या 9व्या उपोषणाची हाक दिली आहे, त्याची गरज पडू नये. सरकारनं फक्त जाधव त्याआधी साहेबासाठी तुमच्या आम्ही लाड मागण्यांचं भाऊसाठी थांबायला होत नाही तर समाधानकारक घसा बसायचा बंद होत उत्तरं नव्हता. शोधावीत, तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा आणि प्रसाद लाडांना तुमचा मेसेज तर नक्की देतोय. त्यांना 23 ऐकावंच लागणार आहे आता. मे 23 मेची जी डेडलाईन तुम्ही प्रसाद लाडांना दिलेली आहे, आमदार प्रसाद लाड यांना, ती मी त्यांना सांगतो. त्यांना आणि तुम्हाला एकत्र घेऊन मी पुन्हा एक मुलाखत करतो. हेही आंतरवाली तुमचा वाट हात बघते लाड भाऊची, आंतरवाली सन्मान करायसाठी, स्वागतासाठी आतुर आहे, अपेक्षेनं उभा आहे. जसा पाऊस आहे. पडावा चातकाने एका थेंबाची वाट बघावी, तसे गरिबांचे लेकरं तुमच्या हातून समाजाचं कल्याण हो याची वाट बघते आंतरवाली. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद दादा, धन्यवाद.